जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या YouTube चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धर्माचे पालन करणे हे आमचं कार्य, संतांचं कार्य. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे संतांचं कार्य आहे. संतांचं कार्य कोणतं? तर धर्माचं पालन करणं. पण संत म्हणायचं कोणाला? तर शास्त्रामध्ये शंकराचार्यांनी याच्या काही संतांच्या व्याख्या गोड केलेल्या आहेत. त्या ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्या मला या अभंगाच्या समन्वयानं लावायच्या आहेत. संत कोणाला म्हणायचं? तर सन्मार्ग वर्तीन संत तद्रूपेण विद्या विनय एव वर्तती ती संत. हा संत म्हणजे काय माहिती आहे का? संत शब्द सोपा आहे हो. संत शब्द लिहिताना कसा लिहायचा? स लिहायचं आणि पुढं नत लिहायचं. संत संत शब्द लिहिल्याच्या नंतर संत शब्दाचा अर्थ दुसरा काहीच नाही. सन्मार्गाने वर्तन करतात आणि सन्मार्गाने वर्तत करा लावतात. म्हणजे स्वतःही आपण तसं वागतात, आचरणात आणतात. महाराज म्हणतात, अनुभव आले अंगा ते या जगा, किंवा तुका म्हणे साक्ष आले ते म्या केले प्रगट, तुका म्हणे इथे पाहिजे अनुभव शब्दाची गौरव कामाने. महाराज म्हणतात तसं संत काय करतात? आपल्या ठिकाणचा अंधकार नष्ट करतात. आपल्या ठिकाणी काय असतं? आपल्या ठिकाणी मायबाप अज्ञान असतं. आपल्या ठिकाणी बुद्धीचा मळकटा असते. किंवा माऊली याचं गोड वर्णन करतात, हे का ना? म्हणून जाणते नो गुरु भजिजे, जेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. शाखा पल्लव संतोषती. महाराज म्हणतात म्हणून जाणते नो गुरु भजिजे, जेने कृत कार्य होईजे. आणि जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. महाराज म्हणतात संत काय करत असतात? तर संत आपल्या ठिकाणचा अज्ञानपणा घालवतात. अज्ञान म्हणजे मळकटा. म्हणून एकदा मला वाटतं आपण दीप प्रज्वलनाला, महाराज गायक मंडळी, दीप प्रज्वलनाला नेहमी एक ओवी म्हणत असतो. त्या ओवीचा अर्थ मला इथं लागू करायचा. महाराज म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी केव्हा साजरी होत असते? केव्हा साजरी होत असते? तर आपल्या ठिकाणचा अविवेक जाऊन, अविवेक नष्ट होऊन मनुष्य जेव्हा विवेकामध्ये सत्प्रवृत्त होत असतो, विवेकामध्ये सत्प्रवृत्त होत असतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये विवेक नावाचा सण म्हणजे दिवाळी नावाचा सण साजरा होत असते. मी सांगत नाही, माऊली याचं गोड वर्णन करतात. विको द्या. मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी. ती योग्या पाहे दिवाळी निरंतर. माऊली किती गोड वर्णन करतात. महाराज म्हणतात मी अविवेकाची काजळी. तुम्ही आम्ही काय आहोत? मी अविवेकाची काजळी. फेडोनी विवेक दीप उजळी आणि ती योग्या पाहे दिवाळी निरंतर. महाराज म्हणतात संतांचं कार्य असते आहे, हे का नाही? संत काय करत असतात? स्वतः नाम चिंतन करतात. सततम कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. दीन रजनी हाची धंदा सदा नाम घोष करू हरी कथा. तिने सदा चित्ता कीर्तनाची नि नटनाची नासिली व्यवसाय प्रायश्चित्ताची. ते नामच नाही पापाचे ऐसे केली यमदमा अवकळा अनिली. जे काही माऊलीचे ओव्या असतील ते पुढे ऐका. विषय आपलाच काय चालला? संत काय करत असतात? आपल्या ठिकाणचा खळपणा घालवतात. खळपणा घालवतात याच्याकरता सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. बाबा तुम्ही बोलत चला बरं. आता 15 मिनिटात आपले कीर्तन पूर्ण विराम आहे. आपल्याकडे कारखाना आहे. आता आपल्या परिसरात कारखाना कुठे? कारखाना परिसरात आपल्या कारखाना, साखर कारखाना नाही जवळपास. आता ते आमच्याकडे एक आहे पा टोकाईला. आमच्याकडे ऐका, सोपं उदाहरण आहे. कारखान्यामध्ये जर आपल्याला साखर कारखान्यातून काढायची असेल तर आपल्याला प्रथमतः करावं काय लागेल? त्याच्याकरता प्रोसेस प्रक्रिया काय करावं लागेल? त्याच्याकरता आपल्याला एकूण ऊस नावाचा पदार्थ टाकावा लागेल. बरोबर? एकूण ऊस नावाचा पदार्थ टाकावा लागेल आणि तेव्हा तिकून साखर नावाचा पदार्थ बाहेर येईल. हे कोण लावलेला नियम आहे? विज्ञानाने लावलेला नियम आहे, संशोधनानं, हे का नाही? एकूण ऊस लावायचा, ऊस टाकायचा त्या कारखान्यामध्ये आणि तिकून साखर रुपी नावाचा पदार्थ बाहेर काढायचा. हे विज्ञानाचा नियम आहे. पण संत खळपणा कसा घालवतात? मला रूपक काय मांडायचं आहे याच्यातून ऐका. संतरूपी कारखाना आहे मायबाप हो. संतरूपी कारखान्यामध्ये जर एखादा ऊस टाकला तर ऊस काढण्यात काही नवल नाही. पण ऐका, कडूतला कडू पदार्थ कोणता? बाबा चष्मेवाली बाबा, कडूतला कडू पदार्थ कोणता? हा मला ऐकू येत नाही, जोरान सांगा. आंबा, लिंबाचा पाला,
गांजर गवत. अरे बापू, काय अवघड ताप झाला आता. हा, लिंबाचा पाला. बरं बाबूराव म्हणतात तसं काचा गांजराचा पाला, गांजर गवत का. बरं बरं, गांजर गवत. रोजचा संबंध असल्यामुळे ते नाव लवकर आठवलं त्यांना, आहे का नाही. गांजर गवत. तिच्यापेक्षा कडू कोणता बाबा, तिच्यापेक्षा कडू कोणता. तिच्यापेक्षा कडू. हा, कोण सांगितलं. कारलं. बाबा कारलं. सगळ्यात पदार्थ कोणता कडू. नाही. कारलं. कोण म्हणलं नाही. नाही आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचं ते. त्यांना म्हणायचं त्या कडू कारल्यापेक्षा माणसं काही कडू असतात असं म्हणायचं त्यांना. मला आलं लक्षात, आहे का नाही. आता माणसं असतात तो तुमचा भाग आहे, पण सर्वात पदार्थ कडू कोणता असेल तर कारला. ऐका, संत काय करत असतात तर इकून साखर काढायची असेल तर इकून ऊस टाकायचा याला नाही म्हणतात. ऐका, संत कशाला म्हणतात, इकून कडूतला कडू जर कारला इकून टाकायचा असेल कारखान्यामध्ये आणि तेव्हा तिकून जर साखर निघत असेल तर त्याला म्हणायचं संत. कस काय तर ऐका, आमच्या संतांनी तेच केलं मायबापू. हो, एकूण कडूतला कडू पदार्थ संतरूपी कारखान्यामध्ये टाकला आणि तिकून गोड रूपी कारखान्यातून साखर नावाचा पदार्थ बाहेर काढला. म्हणजे काय केलं आमच्या संतांनी, एकूण पाप्यातला पापी वाल्या कोळी संतरूपी कारखान्यामध्ये रामनामामध्ये टाकला आणि पाप्यातला पापी असणारा कडू कारला एकूण गोड रूपी साखर म्हणजे वाल्या कोळ्याचा कडू कारल्याचा साखरत म्हणजे गोड पदार्थामध्ये रूपांतर केलं. वाल्याचा वाल्मिक ऋषी केला. हे कार्य आमच्या संतांनी केलं म्हणजे खळपणा घालवला. विठ्ठल 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 विठ्ठल. पण ऐका, संतांचं हे जरी कार्य असलं पण संतांचं कार्य कसं आहे. संतांचं कार्य जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकार किंवा महाराज म्हणतात अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. ऐका ना, तुम्ही संत माये बाप कृपावंत. ती मोबाईल ठेवून द्या रे, मोबाईल ठेवून द्या. तुम्ही संत माये बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती भानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. महाराज म्हणतात त्याच्याकरता संतांचा अवतार आहे, हे का नाही. हे पटलं महाराज. पण संतांचं प्रारब्ध शास्त्रामध्ये सांगितलं तर स्वइच्छा प्रारब्ध सांगितलेलं आहे. स्वइच्छा प्रारब्ध म्हणजे काय, स्वतः येणं आणि स्वतः जाणं. संत स्वतः येतात आणि संत स्वतः जातात. याच्याकरता नाथ चरित्रामध्ये गोड उदाहरण आलेले आहे मायबापू. ऐका, एकदा नाथ महाराजांची प्रेत यात्री चालला म्हणतात. प्रेत यात्रा चालली नाथ महाराजांची. प्रेत यात्रा चालली आणि कसं असतं, एखाद्या संताची महात्म्याची जर प्रेत यात्रा चालली तर प्रेत यात्रेला दुसरं कोणतं भजन म्हणत असतात. त्याच्याकरता एक विशिष्ट भजन आहे, मी तुम्हाला म्हणून दाखवतो. ही राम हे राम हे राम हे राम तू अंतर्यामी सबका स्वामी तू अंतर्यामी सबका स्वामी हे राम हे राम हे तेरे चरणों में चारों धाम हे राम हे राम हे राम हे राम. महाराज म्हणतात नाथ महाराजांची तशी प्रेत यात्रा चालली. प्रेत यात्रा निघाली, अर्ध्या वाटत प्रेत यात्रा गेली. त्याच प्रेत यात्रेच्या कालावधीमध्ये एका माय माऊलीची मुलगी संसार नांदण्याकरता, संसार करण्याकरता कुठे जातात माय हो, संसार करण्याकरता माहेरला. हा, कुठे जातात, अशा काऊन बसल्या माझ्या मौतीला आल्यासारख्या. हा, बोल ना काऊन अशा सुप्रियावर काऊन बसल्या. हा बोला बोला, कुठे जात असतात. तुला कसं काय माहिती पोरा, तू झालं का, तू कसं काय म्हणाला सासरला. अनुभव नाही पण कलियुगाचा उगा, हे का नाही. सासरला जाऊ लागली त्या मायमाऊलीची मुलगी. मधातच ते व्यथ्य आणलं, प्रेत यात्रा आणली, दुःखद आणलं. म्हणून ती मायमाऊली नाथ महाराजांना म्हणाली, महाराज ओ नाथ महाराज, नाथ बाबा, तुम्हाला काय आता हीच कालावधी होती का, हीच घटी का, हीच वेळ होती का. माझी मुलगी नेमकीच चालली, पहिलंच लग्न सुखानं संसार नांदणे करता सासरला चालली, आणि ती मधात ते दुःखद काय व्यथ्य आणलं नाथ महाराज, मला पटलं नाही. नाथ महाराज म्हणले, असं का, असं होतंय का, ठीक आहे तुझी मुलगी काय कर. आता नाथ महाराज म्हणले त्या 4 जणाला खाली ठेवा. 4 जणांना त्या 4 धरणीकरांनी खाली ठेवलं. खाली ठेवल्यानंतर नाथ महाराजांनी त्या मायमाऊली उत्तर दिलं, हात जोडले, आई तुमची मुलगी आता संसार नांदण्याकरता, सुखानं नांदण्याकरता
सासरला जाऊ द्या, मी काय करतो परत कधीतरी जातो. नाथ महाराज चौघाला सांगितलं चला रे परत, हे राम हे राम. परत प्रेत यात्रा निघाली आणि नाथ महाराजांनी तोच देह पुढच्या नाथ सृष्टीला ठेवला. नाथ महाराजांनी आलेलं मरण वापस पाठवून दिलं. दृष्टांत संपला बाबा. सिद्धांत त्या मागचा एकच आहे. महाराज म्हणतात संत जसं स्वतः येतात ना तसं संत स्वतः जातात, हे का नाही. किंवा महाराज तुकोबारायांच्या दृष्टांतातल्या बघ, तुकोबारा सुद्धा एका प्रमाणाच्या माध्यमात वाढवेळ झाला उभा पांडुरंग, 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 वाढवेळ झाला पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोला तो वैकुंठा श्रीरंग बोलावितो, 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 वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, उभा पांडुरंग, उभा पांडुरंग. वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. संत स्वतः येतात आणि संत स्वतः जातात. पटलं महाराज. पण धर्म कार्य कोणतं करतात तर महाराज म्हणतात नामाचं बीज वाढवतात, हे का नाही. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मधलं भजन गो, सर्वांना मुखाने नामचिंतन आणि हाताने टाळी. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. संतांनी केलं महाराज. पटलं आम्हाला संतांनी कार्य केलं. पण धर्म म्हणतात कशाला तर धर्म कशाला म्हणतात. अहो धर्म म्हणजे दुसरा काय आहे का. संतांनी धर्म दुसरा कोणता काढला नाही. जो धर्म अनादी कालापासून लोपला होता, जे ज्ञान जे मंत्र लोपला होता, तो मंत्र कालांतरात संत वाङ्मयातून उघडीस आला. म्हणजे ते ज्ञान उघडीस आलं, म्हणजे धर्म उघडीस आला. आणि त्या धर्माचं पालन आमच्या संतांनी केलं, हे का नाही. पहिले बाबाजी आपुले सांगितलेली नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी लोपला होता. नंतर आदिनाथ गुरु ही प्रक्रिया पुढे चालत गेली. धर्म पुढे चालत गेला. आदिनाथ गुरु सकळसिदाचा मचिंद्रतयाचा बोला मौके शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्ष वळला गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार. महाराज म्हणतात हे जो काही धर्म आहे लोपले ज्ञान जगे इतनी नंती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. महाराज म्हणतात जे ज्ञान जो धर्म लोपला होता तोच धर्म संतांनी जोपासला, धर्माचं पालन केलं. पटलं महाराज. पण धर्म कशाला म्हणतात तर माऊली म्हणतात धर्माची व्याख्या सोपी आहे का नाही. हेथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. महाराज म्हणतात आणि येरते अनुष्ठिती सामान्य सकळ. महाराज म्हणतात त्याचं नाव धर्म आहे. वडिलांनी मुलांचा आणि मुलांनी वडिलांचा एकमेकाचा आदर तिथे जोपासणं म्हणजे एकमेकाचा धर्म आहे. इथं वडील जे जे करीती किंवा वडील कोणाला म्हणायचं तर माऊली म्हणतात परिश्रुती स्मृतीचे अर्थ आपण होऊन जे मूर्त
अनुष्ठान जगा देत वडील जे जे. महाराज म्हणतात इति नाम धर्म. धर्माचे पालन. दुसरा धर्म जो आहे तो गीतेमध्ये धर्माचं पालन आहे. कसं तर श्रीमद भागवत गीता जर धर्म पाहिला तर त्या धर्मग्रंथामध्ये आपला सुरुवातीचा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये पहिलंच अक्षर कोणतं आलेलं आहे? कोणतं आलेलं आहे? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायोत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. आणि शेवटचं यत्र योगेश्वर कृष्णो तत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयोर्भू ध्रुवानी तीर्मतीर मम. महाराज म्हणतात सुरुवात झाली ध शब्दावर धर्मक्षेत्रे आणि गीतेचा शेवट झाला म शब्दावर. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयोर्भूर ध्रुवा नीतीर मतीर म म म्हणजे शेवटचा म घ्यायचा आणि सुरुवातीचा ध घ्यायचा. म्हणजे धर्माचे पालन दुसरं काहीच नाही महाराज आहे का नाही. जी गीतेमध्ये जे काही तत्व सांगितले तत्वाचं पालन करणं म्हणजे धर्माचं पालन करणं. हा 2 धर्म सांगितले महाराज. आणि तिसरा जो धर्म आहे तो धर्म कोणता तर धर्मणाम सत्य. धर्मणाम सत्य. सत्य बोलायचं. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुखे. सत्य बोलायचं आहे का नाही. जगतामध्ये सत्य काय महाराज? सत्य एकच आहे का नाही. सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला. महाराज म्हणतात कागा हा दाविला जगत आकारे. जगतामध्ये सत्य भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्म्याच्या वचनावर ओव्यावर तुकोबारांच्या अभंगाचं पालन करायचं म्हणजे धर्माचं पालन करायचं. आचरण करायचं म्हणजे पालन करायचं महाराज. हो जगतामध्ये सत्य एकच आहे. मला वाटतं भागवतामध्ये गोड वर्णन आले आहे का नाही. महाराज म्हणतात सत्यव्रतम सत्य परम त्रिसत्यम सत्यस्य योनिम नितस्य सत्यम सत्यस्य सत्यम नितसत्यमितम सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाम. स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण पालन करणे. पाखंड खंडन. पाखंड खंडन म्हणजे काय तर निंबोळ्या मोडून आला परी तो कावळाच्या सुकाळू जाहला आणि तैसा भक्तीन वाढूला पशु जैसा आहे का नाही. महाराज म्हणतात तसं आहे पापाचं लक्षण आहे का नाही. पाखंडाचं लक्षण. आम्ही काय करू त्या पाखंडाचं खंडन करू. धर्म कोण जोपासला तर धर्म जोपासला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. धर्म जोपासला आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी. धर्म जोपासला आमच्या सावित्रीबाई फुलेंनी. धर्म जोपासला आमचा स्वामी विवेकानंदांनी. महाराज हे धर्म जोपासले. जे काही महापुरुष आपल्यामधून निघून गेले त्यांनी काय केलं धर्म जोपासला. आपला टाइम झाला 15 मिनिटं. घेऊ का तुमचे 10 मिनिटं? 10 मिनिटं घेऊ का? हा महाराज म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. ते धर्माचं पालन करू पाखंडाचं खंडन करू. असो हे का नाही. ते धर्म सांगत नंतर बसू आपण कधी वेळ भेटला तर हे का नाही. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेतलं. मला वाटतं धर्माचं पालन दुसरं काही नाही तर धर्माचं पालन करणं हे धर्माचं पालन करतात. उद्याचे वारकरी म्हणजे धर्माचे पालन करतात. एकदा यांच्यासाठी टाळ द्यावा बस. महाराज म्हणतात हेच नामाचं बीज वाढवतात.
त्याच्यातलंच कोणी कीर्तनकार गायक वादक होईल म्हणजे नामाचं हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम ऐका ना. पण असं कोणी जर परमार्थात व्यथय आणत असेल अडथळा आणत असेल सप्ताह करायचा नाही पण हेच करायचं नाही परमार्थात कोणी व्यथा असेल आणत असेल तर त्याला आम्ही काय करू तर तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच्या महाकर्णी काम बीज वाढवावे नाम. आणि महाराज म्हणतात असं करत असताना आम्ही लहानही पाहणार नाही मोठाही पाहणार नाही नाही भीडभाड तुका म्हणे सान थोरे